ही आहे सोन्याची जेजुरी. तर असं काम म्हटलं जातं. या ठिकाणी आपण बघितला तर या ठिकाणी सर्वत्र तुम्हाला भंडारा दिसेल. कारण या ठिकाणी प्रथा अशी आहे की भंडारा हा या ठिकाणी उधळला जातो. हा जेजुरी गडावरचा सगळ्यात मोठा उत्सव असतो की भंडारा उधळणे. तसंच या ठिकाणी जे नवीन लग्न होतं, जे नवीन जोडपे असतं त्यांना प्रथम जेजुरीचं दर्शन घ्यावंच लागतं. त्या ठिकाणी प्रथा अशी पण आहे की या ठिकाणी आपल्या पत्नीला कमीत कमी एक 5 पायरी उचलून घ्यावं लागतं, वरती न्यावं लागतं. तर आपण बघत आहात, आपण आता सध्या गडावरती आहोत. खूपच छान परिसर आणि उंच गडावरती आहे. वरी जाण्यासाठी पायऱ्या नीट खडी पायऱ्या आहेत, त्यामुळे खूप दम भरतो या ठिकाणी. तर आपण मेन गेटपाशी दरवाजापाशी आलो, इथून आपण आत जाणार आहोत. तर तुम्ही बघत आहात खूप सारे भक्त या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या इच्छा आकांक्षा या ठिकाणी घेऊन आल्या आहेत. ज्या लोकांची इच्छा पूर्ण झाल्या आहेत ती लोक हे या ठिकाणी आहेत. ज्यांची काय अपेक्षा आहेत, प्रत्येकजण आपापल्या अपेक्षा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. तर जो तो ज्याच्या परीनं या ठिकाणी भंडारा उधळत आहे. कारण हा पावणारा नवसाला पावणारा खंडेराय आहे जेजुरी. या ठिकाणी बोललं एळकोट जे मल्हार बोललं जातं. तर आपण याची कथा टी व्हीवरती बघितली असेल की मल्हार यांनी तर आपण टी व्हीवरती मालिका बघितलीच आहे. खंडेराया हा धनगराच्या बाणूला या ठिकाणी घेऊन येतो. खंडेरायाच्या 2 पत्नी आहेत, माळसा आणि बाणू. तर खंडेराया बाणूच्या प्रेमात पडतो आणि बाणूलाही खंडेराय खूप आवडलेला असतो. तर या ठिकाणी बघत आहात परिसर खूप दूरवर दिसत आहे. तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही या खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी येऊ शकता. खूपच छान. या ठिकाणी आल्यानंतर खरंच मन प्रसन्न होतं. आपल्या मनोभावना या ठिकाणी पूर्ण होतात. खंडेराय नेहमीच आपल्या सर्वांच्या पाठीशी असतो. तर मनोभावानं जर आपण या ठिकाणी देवाच्या दर्शनाला आलो तर नक्की तुमच्या सर्व मनातली इच्छा या ठिकाणी पूर्ण होतात. ज्या नवीन लग्न झाले त्या जोडप्यानंतर या ठिकाणी खंडेराया पावतोच. त्यांचा सुखी संसार या ठिकाणी होतो. या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आपण बघत आहात या ठिकाणी स्टॅच्यू बनले शिवाजी महाराज. या ठिकाणी छान वर्क, बगीच्याचं चांगलं कटिंग तुम्ही बघत आहात. या ठिकाणी मोर दिसत आहे, पिंडी केलेलं आहे या ठिकाणी कटिंग करून झाडामध्ये. खूप छान बघण्यासारखं आहे या ठिकाणी मित्रांनो. सर्व परिवार या ठिकाणी आलो होतो. तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेट द्या. तुमच्या